हॅलो दाजी. हा बोला. हॅलो. बोला की दाजी. हॅलो दाजी. अरे कोण नंदू बोलतो का रे? हा मीच आहे की. खरे तुला काही काम धंदा आहे की नाही रे नंद्या? काय काय झालं काय पण? काय झालं म्हणतो वर तोंड करून सरी काऊन ते माझ्या मेवणीला परेशान करत असतो रे. मग मेहुणीला घरात घेऊन बसायचं परेशान करीत न. मग घरात घेऊन मग कधी का तिकडं तुपल्या घरावर येऊन नाचू राहिली काय? पत्र्यावर नाचा लागले, रात्री झोप येऊ देत नाही, पत्र्यावर खडा टाकते 12 वाजता. मग पात्र तुपले पात्र आहे तर सलाब टाकून घे. सलाब टाकायला पैसे द्या की तुम्ही. नाही पैसे नाही द्यावं दाजी, की- ऐकून घ्या दाजी. लय हलकट कुत्रा आहे. मला म्हणते की मी वकील बघून ठेवलाय, तुला वकिलाकडे नेऊन सोडतोय, मला धमक्या देतोय. काय गरज आहे मला धमक्या द्यायची या कुत्र्याची? खरे तुला काही काम धंदा आहे की नाही? उठ सोट आपला कवा फोन करतो, काही बोलवतो तिला, काही धमक्या देतो, काय म्हणणं आहे तो? धमक्या मी दिल्याच नाही ते तिला. तुम्ही तसलं बोलूच नका आता तिच्याकडून. तिच्याकडून माझी मेवणी ती का मला खोटं बोलन का? ते मेहुणी तुझी तुझ्या घरात घेऊन बस की मग. अरे मी माझ्या दाजीला तू आरू तुला बोलायचं नाही, नाही तर बघ मग तिथे येऊन तो तुला कुत्र्याचं हाणल मग. अरे काय काय सुकाळी नाही द्या, तुला तसं नव्ह. काही दाजी मला परेशान करते, सारखं फोन करून करून मला परेशान करते. रातचं मला 12 वाजता व्हिडिओ कॉल करते, फोन करते, मेसेज करते. मी जर माझ्या नवऱ्याला हे सांगितलं तर तेवढेच पडेल बरं. अरे सुकळीच्या मी तिला रोज फोन करायचा प्रयत्न करतो, कवा पण तुपलाच फोन चालले असतो तिला, कवा व्यस्त येतो. अरे मला एवढं बोलायचं तिच्या सोबत तर तू उठसूट आपला फोन करतो तिला. तुम्ही रोज मला धमक्या द्यायला लागला. नुसता तुमचा नंबर बघितल्या माझ्या हातापायाच्या नाड्या थंड होते त्या. तुझ्या हातापायाची नाही तुझ्या मुंग्या काढतो मी चेक एक दिवस. तू हे जास्त नाटकं करू नको. तू तुपली हेडू गुपचिप तिकडे बनव, हिला तंग करू नको. कोण तंग करायला लागले? तू सांग कोण उठसूट आपला कवा फोन करतो 12ला आणि 1ला. तुला काही कळतं की नाही रे? अक्कल आहे की तुला काही? त्याला सबूत लागतो, सबूत सिद्ध करायला. 12 वाजता फोन केलाय, कुणी केलाय? स्क्रीनशॉट पाठवते. मला म्हणतोय मी वकील तयार करून ठेवलाय. वकील काय माझ्या उराव बसवायचा का? वकील कशाला लागतोय याला? माझ्या नावाची कंप्लेंट देतोय, वकील बघून ठेवलाय, तुला असं करतो, तुला तसं करतो, अंजली ठोंबरे तुला एकदाच बघतो, तुझ्या तोंडातच पाय घालतो. मला कशाला असले धमके देतोय ह्यो? खरे, माझ्या तोंडात साईडला पाय- कोण बोलाय नाही म्हणून देतोय का? एवढा माझला कर तोंडात पाय घालतो का रे? काय तुझा दाजी काय मन्या सूर्य आहे का? नाही नाही, तुला- माझा दाजी जर समोर आला ना तर चड्डीत मुसशील तू. ए मी पण चुरमुऱ्यावरचा पैलवान असली 1760 आणून पुढे उभा कर. अरे तू अरे. तुझी पैलवानची अवलाद माझ्या समोर तर येऊन उभा राहायची ताकद दाखव. नाही कुत्र्यागत मोडून ठेवला तर नाव बदल माझं बी. अगं ही पण ऐक. हा हा तू आपला नांद करू नको. मी बी आहे ना तुला खोटी गोड सांगत नाही हो. हा. मी असा पैलवान आहे, आपल्या सगळ्या बरगड्या मोजून घेतो. तुला असं एका झटक्यातच पिळून वाकडा तिकडा करीन मी. अरे मी पण चुरमुऱ्यावरचा पैलवान पहिलीत असतानापासून आई बापानं चुरमुरं खायला लावलं तर एका टपूत वाकडं करतो कुठं तर. अरे मी बी संत्रा गोळ्या खाऊनच आतापर्यंत इथं आलो. लहानपणापासून संत्रा गोळ्यावर बनेल पैलवान मी. तुझ्यासारखा काय कुरमुरे खाणाऱ्या? संत्र्याची क्वार्टर पिऊन पैलवान झालाय सोयी. काय तुला क्वार्टर माहितच पित नाही. नाही. माझा दाजी क्वार्टर पित नाही. तू क्वार्टर पिऊन बायांना लोकांचा त्रास देतोय. तू परेशान करतोय लोकांना. क्वार्टर पितोय का बायांचा मूत पितोय? आम्हाला त्याच्याच नाही घेणं देणं. पण तू मूत पे नाही तर क्वार्टर पे. पण मला परेशान कशासाठी करतोय? तुम्ही काय तुझं वाकडं केलंय? तुझी माझी काय दुश्मनी का? माझ्या बाजूनी कोण लोक नाहीत बोलाय म्हणून माझा हा फायदा घेतोय बघा. आणि तुझा दाजी काय अरे तुला करतोय? काही अक्कल आहे का? हा? तुझा दाजी काय अक्कल आहे? करतोय? काय करशील नाही तुझ्या अशा ठिकाणी पाय घालीन तो बी ध्यान तो आयुष्यभर. आयुष्यभर जन्माचा आहे ना. हे एका टप्पूत 10 ठिकाणी मोलं तर ही पण नंदू मोरे नाव सांगणार नाही. किती जणी असतील तेवढी या. एका पायात एक जर काही पाय घातला ना तुला एका ठिकाणी तर तुला कुठून कुठं कळ लागण्याचा पत्ता लागणार एवढं ध्यान ठेवी. ते बघितो की कुठं काय काय होतंय. तुम्ही हा. किती जण येणार आहोत या तुळजापूरला. तुळजापूर बी अख्ख्या भारतात गाजलेला आहे. देवीचं एक शक्तीपीठ आहे. तुम्ही नाद करू नका. तुळजापूरचा विषय सोड. हे जेजुरी तर अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे जेजुरी. तुझ्या जर लई खरंच गांडीत दम असेल ना तर तू जेजुरीत ये. तुझी पैलवानकीच काढते मी बी. आणि अरे बाकी तू तुपले- खरंच पैलवान आहेस का? अगं मी खंडोबाचा भक्त आहे. मी दंड थापटून सांगतो जेजुरीच्या खंडोबाचा भक्त आहे मी. माझ्या केसाला धक्का लागत नाही तिथं. आई हा, मी बघ काय ना, सांगतो कसं लागत नाही. खंडोबाच बघून घेईल तुला काय अत्याचार करतोय आणि काय नाही अत्याचार. माझं पण काय म्हणणं आहे ह्याचं म्हणणं काय आहे नेमकं? कशाला मला परेशान करतो? कशाला कॉल रेकॉर्ड माझ्या कुठं पण टाकतो? माझ्या नावाची मी पुढे जायला लागलेली ह्याला भगवा नाही. आणि तुझी अरे काय गरज आहे तुझ्या- ग? तुझी काय गरज आहे? तुला कुठं जे- दाजीलाच फोन कर, कुठं नवऱ्यालाच फोन कर. तुझी काय गरज आहे दाजीला फोन करायची? म्हणजे मला तू परेशान करायला लागल्यानंतर ना मला
त्याच्या नाकावरची माशी उठा लागली का तू दाजीला सांगितलं म्हणाले? दाजी अरे. घ्यावं पट्ट्या ह्याला चांगला. अरे सुकळीच्या माझ्या नाकावर माशी बसतच नाही, तिला सुद्धा माहितीये याच्या अंगात रगतच नाही, तर आपण बसती का त्याला उलट्या खोपडीच्या, आणि काही सांगू राहिला तुला काय अजून दाखवू तुला आपला हिसका. नाही नाही, तुम्ही ती संत्रा खाऊन तुमच्या अंगातलं रगत लय वाढलेलं दिसतंय म्हणूनच माश्या मग? बसत नाही त्या. का हा. तुझ्या बागातल्या संत्रा खाल्ल्या काय माझ्या दाजीनी? लय चुरटी आहेस तू. माझ्या खिशातलं 10 रुपये चोरीला गेलतं. अरे तू कुठं मी कुठं ह्याला बोलायची अक्कल आहे का? ऐका दाजी, मला म्हणतोय की 10 रुपये चोरलं, ह्याची माझी ओळख ना पाळख, शिव कुठल्या जिल्ह्यातला मी कुठल्या जिल्ह्यातली, आणि मला म्हणतोय हलकट कुत्रा चावट कुणीकडचा, मला म्हणतोय 10 रुपये चोरलं. तुझ्यासारखे असे 10-10चे नोटा माझ्याकडे 56 पडलेले. मग माझं पैसे कुठे गेलं? बरं मला खरं आहे, माहिती तुझं. तुला मला म्हणतो की हॉटेलला कोणती बाई मिरवली, मूत प्याला कुठल्या बाईचा, हॉटेलला कुठली बाई नेली, जेवाय घातली तिला, पैसे गेले, आणि मला म्हणतोय हॉटेलचं बिल गेलेलं मला दे. आता मला ह्यानी कुठे जेवाय नेलतं? कुठे नेलं होतं? बरं तुम्हाला एक 2च मिनिटात फोन करतो. नाही नाही, दोनच- बोल ना. घाबरला का काय आता आम्हाला तू? नाही, मी जरा कामावर ठेवा फोन. मी तुम्हाला दाखवितो एका एकाला कसं रिंगणात घेतो बघा तुम्ही. नाही नाही नाही, अरे मी तू- पण तुला दाखवते, तू घेऊन दाखव आम्हाला. तुम्हाला कसं रिंगणात घेतो बघा बाजारावानो. तुम्ही लोडच घेऊ नका. तुमच्या कसं ते एका एकाचं मड पाडतो बघा तुम्ही. या किती जण येणार आहोत. तू ये, अरे तू त्याच्यावर माझा हात आणि तुझा मडा काढची का नाही बघ तू. ए, तू ठेव कुठल्या फोन. मला नको धमक्या देऊ. ए ठेव, कुत्रे ठेव.